आज जागतिक महिला दिनानिमित्त कोरोची इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा भाग म्हणून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदार धैर्यशील मानेंच्या नेटक्या नियोजनामुळे या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकुड पाणी योजनेचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांनी पाणी प्रश्नाबाबत काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता, पण मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणे त्या अगोदरच मंत्रालयात बैठक घेत इचलकरंजीच्या पाणी योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तज्ज्ञ समिती नेमून महिनाभरात अहवाल देण्याचे निर्देश देत पाणी प्रश्नाचं घोंगडं भिजत ठेवलंय। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे इचलकरंजीकरांचे काळे झेंडे सुद्धा आज बाहेर आले नाहीत। आजच्या मेळाव्यात मुख्यमंत्री इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर काहीतरी ठोस बोलतील असं अपेक्षित होतं। खरं तर पाणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे महिला मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेबद्दल काही घोषणा केली असती तर महिला दिनाचं सार्थक झालं असतं। खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांकडच्या मागण्या मांडताना इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा टाळला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा काम सोपं झालं। इचलकरंजी सुळकुड पाणी योजना झाली तर रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणारे नामदार हसन मुश्रीफ या मेळाव्याला उपस्थित होते, त्यामुळे पाणी योजनेचा विषय टाळला असावा का अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती।